नमस्कार मित्रांनो. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अनिशा आणि काव्या रूममध्ये छान टाइम स्पेंड करत असतात आणि चेहऱ्याला कोरियन मास्क लावून झोपलेले असतात. काव्याला अजिबात टेन्शन येत नसतं. त्याच्यामुळे अनिशा विचारत असते की काव्या, तुला टेन्शन नाही येत का रिझल्टचं? मला तर खूप प्रिलिम्सचं टेन्शन आलेलं आहे. तेवढ्यात काव्या म्हणते, अगं मी कोण आहे? काव्या पार्थ देशमुख. मला जगातलं कुठलंच टेन्शन येत नाही. तू बघच, जसा पार्थ देशमुख माझा नवरा आहे आणि इंडियामधला तो टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहे ना, तसंच मी सुद्धा आपल्या वर्गामध्ये टॉप करणार आहे प्रिलिम्समध्ये. तू बघच आता. अनिशा म्हणते, अरे वा, नवऱ्याचं एवढं कौतुक. तुझंही असं आहे म्हणजे प्रेमात तर आहेस, पण मान्य सुद्धा करायचं नाही. काव्या म्हणते, झालं का तुझं सुरू? काव्या आता आरशासमोर बसते, तिचा मास्क वगैरे काढते आणि म्हणते, वा, काय छान ग्लो आलाय ना कोरियन मास्कमुळे. अनिशा म्हणते, कोरियन मास्कमुळे ग्लो नाही आलाय, तुझ्या इंडियन नवऱ्यामुळे ग्लो आलाय. काव्या म्हणते, झालं का बाई तुझं सुरू परत एकदा? अनिशा म्हणते, चल आपण रॅपिड फायर खेळूया. काव्या म्हणते, नाही नको. अनिशा म्हणते, हे बघ, गेम स्टार्ट झालाय. आभाळ. काव्या म्हणते, पक्षी. अनिशा म्हणते, विश्वास. काव्या म्हणते, नंदिनीताई. आता अनिशा म्हणते, खाण्याचा पदार्थ. काव्या म्हणते, पाणीपुरी. अनिशा म्हणते, प्रेम. काव्या म्हणते, पार्थ. अनिशा म्हणते, बघ, पकडलं ना मी तुला. म्हणजे तुझ्या मनामध्ये पार्थ देशमुखांनी कधीच जागा मिळवली काव्या, पण ते तू मान्य करत नाहीये. तुला सुद्धा कळतंय, पण अगं आता तरी कबूल कर ना. आणि आता काव्या ही अनिशाचा बोलण्याचा विचार करत असते आणि आपण खरंच खरंच पार्थच्या प्रेमात पडलोय हे सुद्धा तिला आता मान्य झालेलं असतं. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.